अर्णवने घेतला मोलाचा निर्णय. राजेशबद्दल माहीत असलेलं सगळं सत्य अंजलीताईला सांगण्याचा. वडिलांच्या लाख समजावणांनी सुद्धा अर्णव त्याच्या निर्णयावर ठाम. नातवाच्या काळजीने बेहाला आजीला अर्णव सुखरूप असल्याची खबर कळताच नवीन आयुष्य मिळाले. ईश्वरीला स्वतःबद्दलच द्वेष वाटू लागला. अर्णवच्या घर सोडून जाण्याला ती जबाबदार आहे असं तिला वाटू लागलं. पण बहिणीच्या आणि आईच्या समजावण्याने ईश्वरीला धीर आला. आईचे ते बोल ईश्वरीच्या मनावरचं ओझं हलकं करून गेले, की कधी कधी वेळ आणि परिस्थिती वेगळी असते आणि आपण वेगळ्या ठिकाणी असतो. बहुतेक अर्णव त्याच्या ताईला अंजलीला राजेशचं सत्य सांगेल याची चाहूल राजेशला आधीच लागलेली असावी, म्हणून पद्धतशीरपणे राजेशने अंजलीच्या तब्येतीत छेडछाड केली. तिला आजारी पाडलं, जेणेकरून ताईला मानसिक ताण येऊ नये यासाठी अर्णव तिला काहीच सांगणार नाही अशी त्याने सोय करून ठेवली. पण अर्णव अर्णव आहे. या राजेशचा निकाल तो लवकरच लावणार. चॅनल सबस्क्राईब करा. बघा पुढील अपडेट 45 मराठीवर. लाईक शेअर करा. धन्यवाद. कमेंटमध्ये सांगा, तू रे माझा मितवाचा 8 ऑगस्ट 2025 चा हा रिव्ह्यू कसा होता.